प्रेमेश बरं आहे का रे? हा बरं कसलं आता आहे ना 9 दिवस झाला दवाखान्यात होता काय त्याच्या पोरीच्या बापाने मारले त्याला आता 10व्या दिवशी परत आता घरी येत होता मग काय परत त्याच्या भावाने आणला माझं परत ऍडमिट आहे का? परत ऍडमिट आहे आणि तू घंट्याचे काही कोणी येतं वाजून जात त्याला. अरे काय सांगायचं भाऊ घरचे वाय लागलेत त्याला. थांबले तू जे पाहिलं ते मी पण पाहिले गंठन. ही कपडे वाळत घालाय दुरी सुजाताबाईची आहे ना? सुजाताबाईंचीच तारी. त्याच्यावर अंडरपॅन्ट कसं काय? ते पण प्रश्न मला पडलाय. सुजाताबाईचं नवरा आला असेल. अरे हरो पण सुजाताबाईची तर गडी माणूस तिचा नवरा तर भाई तुला माहिती नाही 6-6 येतो का तरी महिने 1.5 महिने 2-4 महिन्यात 8 महिने लागलेत कमीत कमी यायला. मी तो म्हणतो गंठन ही तर आपले चेअरमनची तर नसन ना. मला पण तोच डाऊट येतोय. हाय का नाही? हा अरे ही क्षण 1% होई चेअरमनचीच असणार आहे. नक्की ना? हा चल मग गावात आपण मज्जा करू. गंमत चल चल. चेअरमनची अंडरपॅन्ट दोरीवर काय चेअरमनचं घरी जाणं येणं काय आता पुढं होणार काय खाली डोकं वरती पाय. शेठजी तुम्हाला पाठवलाय माल मिळेल 2 दिवसात आता ट्रान्सपोर्टला थोडा वेळ लागतो ना. मिळेल हा 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 बिल पण टाकलेत. हो चाल. आर यू रेडी? चेअरमनची अंडरपॅन्ट दोरीवर काय चेअरमनचं घरी येणं जाणं काय चेअरमन करतो हाय फाय. यो यो हनी सिंग यो खाने सिंग चटपट्टा दोरीवर चटपट्टा सुजाताबाई करती नटपट्टा. यो यो हनी सिंग. दोघाशी आता म्हणजे संगच लाद घालता येईल मला. अरे काय चाललंय चटाफाटा उठा बाटा. तुमच्याकडं चाललोय आम्ही महत्वाचं काम आहे. काय काम आहे? सुजाताबाईचं घर आहे ना त्या समोर अशी कपडे वाळत घालायची दोरी बांधलेली. त्याचं काय? त्याच्यावर चेअरमनची अंडरपॅन्ट वाळती. काय बोलतो तू? हा आता आहे ना ही जर बातमी तुम्ही गावभर पसरली तर पुढचे 50 वर्ष तुम्ही सरपंच पद म्हणजे एक काय म्हणजे 100% सरपंच तुम्हीच. हटणारच नाही. बिर्याणी वाटायची बी गरज नाही. म्हणजे चेअरमनचं चरित्र हनन करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची. पोळी भाजून घ्यायची. हे असले न तिथले बाण नाही मारतात आपल्याला. काय असेल ते उघड समोरासमोर. पर ते जाऊ द्या. महत्वाची खबर वल्लीवर अंडरपॅन्ट कस काय हा महत्वाचा भाग आहे. आता काय ते ओली बिली झाली असेल धुतली टाकली वाळत. दिवस आता टाकली नाही पण आपण चेअरमनला आरोप करण्यापूर्वी तो खरंय का खोटं ते पाहिलं पाहिजे. नाही तर ते चेअरमन आपलं हनन करायचा. सोप आहे ना. पोलिसांचं कुत्र बोलवायचं त्याला त्या अंडरपॅन्टीचा वास द्यायचा. ज्याची अंडरपॅन्ट आहे कुत्र जाईन त्याला मागून धरण. घंट्या आणि कुत्र मेलं तर तुला भरून द्यावं लागन. काही विना का फालतू बोलत जाऊ. पोलिसाचं कुत्र कुठं अंडरपॅन्टचा वास काही कसं रे घंटे. मग आता ते तपास करते ना आपण कसं काय असा अंदाज लावायचा. आपण अंदाज कसा लावणार. काय तुमचं काय म्हणणं? कुत्र सांगायला पाहिजे. मी तेच सरपंच आता आम्ही म्हणतो तुम्ही तर असं म्हणतो मग कसं काय राहू. पण एक काम करू कुत्र्याला खर्च करण्याऐवजी ना आपण चेअरमनला विचारू. जर चेअरमन म्हणले का ती अंडरपॅन्ट माझीचे तर कशाला कुत्रण बित्रन पैसे खर्च. जर चेअरमन म्हणले माझा त्या अंडरपॅन्टचा सूत्रान सुद्धा संबंध नाही तर मग आपण पुढचं पाऊल उचलू. मग ते जर्मन शेफर डॉबरमॅन काय काय असते ते सगळे आणू. सगळे चला मिशन अंडरपॅन्ट. मिशन अंडरपॅन्ट चटपट्टा दोरीवर वाळ घातलं चटपट्टा. यो यो हनी सिंग चटपट्टा. मी तुम्हाला येणार नाही मग. का बरं? हे असलं करायचं असलं तुम्हाला येणे. हा चला. तुझे कोई और देखे तो जलता है दिल. पाहिला मला अजून पण वाटतं राव ती अंडरपॅन्ट चेअरमनची नसल. अशी एवढी साईज होती 100. मग एवढी मोठी साईज म्हणल्यानंतर मग चेअरमनची नसल. मी किती वेळा त्यांना त्यांच्या गच्चीवरती ऊन ह्याचं असे उघडे असे एकदम बसले तर असे कपडे नाही काय नाही खाली ते चट्ट्यापाट्याची पॅन्ट तिकडे टेबल फॅन खुर्चीवर किती वेळा उघडा बंब एकदम. चेअरमन बाईंनी पापड वाळत घातले कावळे येऊ नये म्हणून हेच असते तर राखण असे उघडे बम. अरे कावळे काय कबूतर बी नाही यायचे. घाबरते ना डेअरी बघू. त्यांना वाटत मौत पकू वाईट काय कोण डेअरिंग
मैं चलता हूँ. जरा एका नाजूक प्रश्नावर गहन चर्चा करावयाची आहे. बरं बरं, म्हणजे तुम्हाला वाटलं तुमच्यापेक्षा शहाणा मी आहे म्हणून तुम्ही माझ्यासोबत चर्चा सल्ला मसलत करायला आला. आमच्यापेक्षा अतिशहाणे आहात सर्व. तुला जरा उशिरा कळलं. ते विषय असा होता, तुमच्या साधारणतः अंडरपॅन्टची साईज किती असेल बा? एक्सल, डबल एक्सल? आता सरपंच काय मला पाची पोशाख करणार आहेत काय अंडरपॅन्ट सहित? तसं बॉ समजा. बरं, तुम्ही अंडरपॅन्ट इलेक्ट्रिक वाले वापरतात का नाडीवाले वापरतात? आता आम्ही दोन्ही वापरतो. उन्हाळा असेल तर आम्ही तो चट्टापाटा घालतो, थंडी जर असेल तर इलेक्ट्रिकचे घालतो. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत. व्हरायटीज त्यांच्याकडे. 15-20 शिकवतो. काय झालं बा एवढं काय? आता कोणती बी आणली तुम्ही तर आम्ही घालणारच आहेत. अच्छा. नाही म्हणलं कम्फर्टेबल असली पाहिजे ना असं त्यांचं. बर बर. एखादी तुमच्या साठ्यातून, संकलनातून, तुमच्या कलेक्शन मधून एखादी अंडरपॅन्ट गायब आहे का तुमची? अजिबात नाही. आमच्या साठ्यातून किंवा आमच्या कपाटातून कोणतीच अंडरपॅन्ट काय म्हणजे तुमच्या अंडरपॅन्टची चोरी बी नाही झाली? अजिबात नाही. जिथला माल आमचा सगळा तिथंच आहे. बरं, आता आपण डायरेक्ट मुद्द्यावरच येऊ. काल रात्री तुम्ही कुठं होता? काल संगीकडे तर परवा दिवशी होतो. शाली बी नाही म्हणली होती काल. म्हणजे सरपंच मी आहे ना, काल घरीच होतो माझ्या. बर, मग तुम्ही जर काल रात्री घरीच होते तर सुजाताबाईच्या तारेवर अंडरपॅन्ट कुणाची वाढते? काय? सुजाताबाईच्या दोरीवर अंडरपॅन्ट कुणाची वाढते? तिचा नवरा बी नाही आलेला. सुजाताबाईच्या दोरीवर अंडरपॅन्ट? सरपंच, हा, तुम्ही आमच्या नेत्यांवरती एवढा गंभीर आरोप केला, बघितलं ना त्यांना किती दुःख झाले. हा तेवढा थोडा विचार करायचा राव. असं एवढा मोठा आरोप करायचा तुम्ही अगोदर. गांठे, मी तुम्हाला नको म्हणत होतो राव. पाहिलं ना किती दुःख झालं, नाराज झाले चेअरमन आपल्यावर. चुकत झाली. मग कोणाची बी असेल राव ती. सरपंच हा, नाराजी बिराजी काय नाही. अहो तुम्ही हा आरोप केला त्याचा आम्हाला आनंदच झाला असता, पण आम्हाला दुःख येते ती अंडरपॅन्ट आमची नाही तर ती अंडरपॅन्ट आहे कोणाची? असा विचारच नाही केला आपण. म्हणजे तुम्ही रात्री तिथे गेलेच नाही? अजिबात नाही. मी घरीच होतो रात्री. अरे मग ती अंडरपॅन्ट कोणाची आहे? सरपंच, कुत्र बोलावंच लागणार आहे. मला वाटतं चला तपास काढू. चला तपासच करावं लागेल ती चला, चला, तुम्ही पण अंडरपॅन्ट. आमच्या सोबत सामील व्हा. चला. चेअरमन, इथं काय करता? काय करतोय आता? आम्हाला तुमच्या कोणी अपेक्षा नव्हती. सरपंच पण? आम्हाला अजिबात तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती सुजाताबाई. का हो, काय झालं? काय झालं न काय नाही. आता काय करायचं राहिलंय, काय सांगायचं राहिलंय? आता विसरून जातो मी चेअरमनला. आपण झालंय काय? झालंय काय? अहो आता काय सरपंच, तुम्हाला आमच्या तोंडून शब्द निघाना. आता तुम्हीच सांगा. नाही, आपण काहीच बोलू शकत नाही. काही बोलायचं ठेवलं नाही तुम्ही. आता पार आमचं असं काळीच पिळवटून टाकलंय. बोलू वाटा ना आम्हाला तुमच्या सोबत. अहो तुम्ही बोलून नाही राहिले, मला काही कळना. काय कमून अंडरपॅन्ट बोलली? आता तुम्हाला सगळं सांगत बसावं लागेल. प्रदीप, लाव रे त्या व्हिडिओ. उन्हाळ्यात एक तर पाणी नसतं, पावसाळ्यात मनसोक्त पावलो. सरपंचाचा फोन. बोला ना सरपंच. कांदे ते झाकायचे होय? हा, हे काय लगेच चाललो, आत्ताच पाहून आलोय. जातो माळ्यात आणि झाकीतो. हे काय चाललो ना. अहो तिकडं चाललोय, लगेच जातो. हा ठेवा ठेवा फोन. चला गाड्या, आता घरी जायला उशीर होईल लई. ए बाळ्या, अरे या कुठं बी असं टाकीत नको जाऊ. मला पार अटॅक व्हायची वेळ आली ना. पार आमचं तसं काय काळीच इथं वाळायला घातलं होतं. काय माणूस आहे राव. जा बाळ भाऊ घरी जा. जात उषा वहिनी वारा बघता. बरं, आता
त्याला वाहन काय आहे मग अहो पण तुम्ही इथं सगळे आलते कशाला? आम्ही ना गावात आता नाटक करतोय ना. नाटक मग ते जे नाटक डायलॉग आहे ना ती चेअरमनला अशी नाही का घेताच येत नव्हती. मग ते सुजाताबाईची इथं चला त्यांना बघितलं ना की मला अशी एनर्जी येते मग मला ते डायलॉग घेता येते. आता सगळे डायलॉग घेतले लय भारी डायलॉग काय रंगीत तालीम झाली नट सम्राट आहे मी. अहो सुजाताबाई अशी आल्यानंतर वातावरण निर्मिती होती आणि आमच्या अंगामध्ये असा नट निर्माण होतो, संचार होतो. आणि बघा आता कसे डायलॉग आले. आपलं नाटक भारी होणार स्टेजवर. तुम्ही या नाटक बघायला या. मला घ्या ना नाटकात. नाही नाही चांगलं चाललंय आमचं तुम्ही नको. चल येऊ का? चला चहा पाजा. येऊ का? आम्ही बी यायचं. नाटकाला या. कधी पण तुमचं नाटक कुठे आहे? काय मोठं महाभारत झालं बापरे. आईला या पोरांच्या नादीला अजून चेअरमन आपलं काय खरं नाही. भाऊ पॅन्ट